उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता, तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का याकडे लक्ष। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला। तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण ज्या योजना हाती घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे। फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार। पद कोणतंही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते। उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला। सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली। आक्रमक शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस रोखत नोंदवला निषेध। माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य राम धेरसह 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण। छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण। राम धरेवर 3 कोटींचं होतं बक्षीस। पुणे विमानतळ परिसरामध्ये पुन्हा बिबट्याचा वावर। मागच्या 2 दिवसात पाहायला मिळाला बिबट्या, तर 6 महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता, तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहायचं। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला। ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई, पण या योजना हाती घेतल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे आहेत। फडणवीसांचं विरोधकांवर उत्तर। पद कोणतंही असो, काही लोकांना कायम पोटदुखी असते। उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला। अमेडिया कंपनीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारूला अटक। नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा। 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट गोत्यात, पोलिसांनी केली अटक। राज्यात गोरक्षकांप्रमाणे कबूतर रक्षक तयार करणार, जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा भीषण अपघात। 700 फूट खोल दरीत कार कोसळली। चालकासह 6 प्रवाशांचा मृत्यू। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं लोकसभेमध्ये होणार आज 10 तास चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चेला सुरुवात। काँग्रेसकडून राहुल गांधी बोलणार। इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना 610 कोटी रुपये रिफंड, तर 6व्या दिवशीही 650 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द। डीजीसीएनं इंडिगोच्या सीईओला नोटिशीला उत्तर देण्यासाठीची मुदत आणखी 24 तासांनी वाढवली। आणि गौरव खन्ना ठरला बिग बॉसच्या 19व्या सीझनचा विजेता। फरहाना राहिली उपविजेता, तर लॉरेन्स गँगच्या धमकीनंतरही सलमान खानच्या शोमध्ये पोहोचला भोजपुरी स्टार पवन सिंह। करण्यात आलेला आहे। संघ मुख्यालयासह इतर जागांवर
सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असून SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आले. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला मोठा खिंडार पडलाय. नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे टिटवाळा मांडा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडार परिसरात सध्या छोटा आर्ली पक्ष्यांची शाळा भरली आहे. वंचितचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मांवर चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकरांशी हुज्जत घातल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविवारी सुट्टीच्या दिवशी तुळजापुरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शनासाठी 4 तास रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 1.5 लाख भाविकांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावर व्हायरल होतो. याची गंभीर दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. काढणी केलेल्या 25 एकरवरील मक्याच्या गंजीला अज्ञातानं आग लावल्याची घटना येवल्याच्या खर्डी साठे इथे घडली. या आगीमध्ये 800 क्विंटल मका जळून खाक झालाय. दरम्यान शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूरच्या कणेरी मठाचं अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जत तालुक्यातील बिळूर इथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचनादरम्यान काडसिद्धेश्वर महाराजांनी लिंगायत समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगर शहरालगत असलेल्या केडगाव परिसरात भीषण अपघात झाला. कंटेनरला ओव्हरटेक करताना बसचा अपघात झाला. या अपघातात 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झाले. सांगलीच्या कापरीत गेल्या 10 दिवसांपासून बिबट्याला वावर दिसून येतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ऊसतोड रखडलंय. मालेगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरलाय. निफाडचा पारा 6.4 अंशांपर्यंत घसरलाय. त्यामुळे थंडीचा जोर वाढला असून उघड्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी निवारा केंद्र उभारावं अशी मागणी होते. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झालाय. स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. या अपघातात 2 जण जखमी झालेले आहेत. उपराजधानी नागपुरात आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. तर अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते पदाच्या नेत्यावर शिक्कामोर्तब होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीतला. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण. विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखवण्याची घाई. पण ज्या योजना हाती घेण्यात आल्या त्या पूर्ण करण्यासाठीचे पैसे आमच्याकडे. फडणवीसांचा विरोधकांवर पलटवार. पद कोणतंही असो, काही लोकांना कायम पोटदुखीचा त्रास असतो. उपमुख्यमंत्री पद रद्द करा या उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला. अमेडिया कंपनीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित सब रजिस्ट्रार रवींद्र तारू याला अटक. नियमबाह्य कागदपत्र बनवल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा. 30 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट गोत्यात. पोलिसांनी केली अटक. राज्यात गोरक्षकांप्रमाणे कबूतर रक्षक तयार करणार. जैन मुनी निलेश चंद्र यांचं वक्तव्य. जो भूतदया दाखवेल तोच मुंबईवर राज्य करेल असा दावा. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर कारचा भीषण अपघात. 700 फूट खोल दरीत कार कोसळली. चालकासह 6 प्रवाशांचा मृत्यू. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आज लोकसभेमध्ये होणार 10 तास चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार चर्चा. काँग्रेसकडून राहुल गांधी घेणार चर्चेत सहभाग. इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांना 610 कोटी रुपये रिफंड. तर 6व्या दिवशीही 650 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द.
डीजीसीएनं इंडिगोच्या सीईओला नोटिशीला उत्तर देण्यासाठीची मुदत आणखी 24 तासांनी वाढवली. गौरव खन्ना ठरला बिग बॉसच्या 19व्या सीझनचा विजेता. फरहाना राहिली उपविजेता. तर लॉरेन्स गँगच्या धमकीनंतरही सलमान खानच्या शोमध्ये पोहोचला भोजपुरी स्टार पवन सिंह. टिटवाळा मांड परिसरात मनसेला मोठं खिंडार पडलंय. मनसेच्या नगरसेविका अपेक्षा जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. यापुढे निवडणूक नको, जाहीर लिलाव काढून महापौर अध्यक्ष नगरसेवकपदी नियुक्ती करा अशी मागणी शिवसेना शिंदे पक्ष पदाधिकाऱ्यांना केली आहे. निवडणुकीत पैसे वाटपाचा आरोप करत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली. जळगाव शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात टेंडरमध्ये तब्बल 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय. चुकीच्या पद्धतीनं एस्टिमेट तयार करून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला अखेर अटक करण्यात आली आहे. तारूला आज दुपारी पुण्याच्या पौड न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपुरात तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये आकाश नरवडे हा गंभीर तर शाहरुख मुजावर किरकोळ जखमी झालेला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाला असून दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झालाय. वाघाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी परिसरातील गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी भव्य मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते महिलांना मोफत शिलाई मशीन, घरघंटी आणि मसाला कांडप मशीनचं वाटप करण्यात आलं. कर्जतमधील जीवन शिक्षण मंदिर शाळेची दुरवस्था झाली आहे. राम गणेश गडकरी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काही महिने या शाळेत शिकल्याची नोंद आहे. तर अनेक मोठे लोक या शाळेत शिकलेले असताना देखील शाळेच्या दुरवस्थेबाबत अनेक तक्रारी देऊन देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचा संताप व्यक्त केला जातोय. कामथे घाटात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरची टिप्परला धडक लागून मोठा अपघात झाला. या अपघातात टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून डंपरमधल्या एकाची प्रकृती गंभीर आहे. ट्रॅक्टरवर बसलेल्या 2 मुलींसह ट्रॅक्टर थेट खोल विहिरीत पडला. धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील गणेशपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली. वनजमिनीवर अवैधरित्या गांजाची शेती करणाऱ्यांविरोधात शिरपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. तब्बल 1,06,00,000 रुपयांची गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहे. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी आणि झळकवाडी दरम्यान जंगलाजवळ गांजाची शेती आढळून आली. इस्लामपूर पोलिसांनी धाड टाकत 45 किलो गांजा जप्त केला.